व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गणपतराव पाटील यांच्या सत्तारूढ पॅनलला कर्नाटक सीमा भागातील सभासदांचा एकमुखी जाहीर पाठिंबा। कर्नाटक व सीमा भागातील कागवाड, शेडबाळ, चुकुळ, शिरकुप्पी, मंगावती, शहापूर येथील शेतकरी सभासदांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला एकमुखी जाहीर पाठिंबा देऊन पॅनल भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प जाहीर केला। श्री दत्त कारखान्याने गेल्या 10 वर्षात मोठी प्रगती केली असल्याने तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे ठामपणे आहोत, अशी ग्वाही सभासदांनी दिली। कागवाड येथे झालेल्या संवाद दौऱ्यात व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई म्हणाले, कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान दत्त कारखान्याने विकसित केलं। शेतकऱ्यांच्या समस्या अडीअडचणी यातून मार्गदर्शन करत सल्ला देऊन एकरी 200 टनाचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न त्यांनी केला। ठिबक सिंचनसाठी प्रोत्साहनपर 6100 रुपयाचे अनुदान दिले। गणपतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखाना उत्तमरित्या सुरू असून सत्तारूढ पॅनलला सभासदांनी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी। अरुण जोशी म्हणाले, निवडणूक एकतर्फी झाल्यासारखीच आहे। शेतकरी सभासदांच्या समस्या ऐकून घेणं, त्यांच्यावर विचार करणे आणि त्याचे निराकरण करण्याचं काम गणपतराव पाटील नेहमीच करत असतात। स्वर्गीय सारे पाटील साहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम त्यांच्या हातून होत असून शेतकऱ्यांची प्रगती होत आहे। अध्यक्ष भाषणात बीजे पाटील म्हणाले, सभासदांचा हक्काचा कारखाना म्हणजे श्री दत्त कारखाना असं समीकरण झालं आहे। स्वर्गीय सारे पाटील आणि पुढे गणपतराव पाटील यांनी कारखान्यामध्ये राजकारण न करता, ईर्ष्या न करता कारखाना साबूत ठेवण्याची भूमिका पूर्वीपासूनच घेतली। सत्तारूढ पॅनल पुन्हा एकदा निवडून येणार यात शंकाच नाही। सभासदांबद्दल गणपतराव पाटील यांचा मोठा कळवळा असून त्यांच्या स्तुत्य कामामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम सत्तारूढ गट नेहमीच करत असल्यामुळेच आणि सत्तारूढ गटाची भूमिका शेतकऱ्यांना रुचलेली आणि पटलेली असल्यामुळेच सभासदांचा विश्वास आम्हाला मिळत आहे। या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा आम्हाला शेतकरी हितासाठी काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले। राजू शिरकुप्पी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले। यावेळी संचालक अमर यादव, महेंद्र बागे, ज्योतिकुमार पाटील, सुभाष कटारे, अजित चौगुला, सुधीर हुद्दार, BA पाटील, अजित चौगुले, अमर शिंदे, नेताजी काटे, बाबू सय्यद यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आभार रावसाहेब कल्लोळे यांनी मानले। शेडबाळ येथे नेमगोंडा नरसगौंडर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। संचालक इंद्रजित पाटील म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाचं काम 8 महिन्यात पूर्ण करून जास्तीचा ऊस गाळप करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे। याचं सर्व श्रेय गणपतराव पाटील यांना जातं। 8500 एकर क्षारपड जमिनीवर क्षारपड मुक्तीचं काम उत्तमरित्या झालं असून शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्याचं यश आलं। सत्तारूढ गटाला सभासदांनी पुन्हा एकदा मतदान करून काम करण्याची संधी द्यावी। राजेंद्र प्रधान म्हणाले, नैसर्गिक आपत्ती, महापूर आणि कोरोना काळात कारखान्याची अर्थव्यवस्था समर्थपणे पेलण्याचं कार्य गणपतराव पाटील यांनी केलं। राजकारणाचा आखाडा न करता शेतकरी विकासाचा आराखडा तयार करण्याची भूमिका गणपतराव पाटील यांची आहे। शाश्वत ऊस विकासाचा श्री दत्त पॅटर्न असा देशभरात नाव लौकिक मिळवत आहेत। बाबासाहेब सौंदत्ती यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन कुमार मालगावे यांनी केले। यावेळी अजित नरसगौंडर, सौरभ पाटील, बाबासाहेब नांद्रे, राजू नांद्रे, भरतेश नांद्रे, महावीर साबणनावर, रावसाहेब पल्लखे, अण्णासाहेब आरवाडे, चंद्रकांत जाधव, विनोद परगाले, सुरगुंडा पाटील, कुमार सदलगे, विजय कुडचे, कुमार पाटील आदी शेतकरी उपस्थित होते। जुगुळ येथे मल्हारपंत दंतोपंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। स्वागत व प्रास्ताविक अण्णासाहेब पाटील यांनी केलं। अनिल मिंचे यांनी सूत्रसंचालन केलं। कलगोंडा पाटील, बाबूराव जाधव यांनी मनोगतातून जुगुळ, मंगावती, शहापूर येथील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला। यावेळी अनिल कडोले, प्रमोद पाटील, रावसाहेब देसाई, तात्यासाहेब पाटील, गोपाळ खोत, नेमिनाथ मगदूम, जयपाल यमकन मर्डी, बसवराज नंदाळे,
बाबूराव जाधव, काकासाहेब पाटील, असलम अपराज, राजकोंडा पाटील, गिरीश पाटील, मेहबूब किल्लेदार आदी शेतकरी उपस्थित होते. शिरगुप्पी येथे सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. काडगोंडा पाटील, प्रकाश जाधव, इकबाल कनवाडे, अजित कागवाडे, इरगोंडा पाटील, राजेंद्र चौगुले, रामचंद्र बडर, बाबासो पाटील, प्रल्हाद पाटील, प्रकाश कांबळे, अण्णासो तमदट्टी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.